आणि आता बाईट कट टू कट बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक बातमी येते पुण्यातील खराडी भागातील रेव पार्टीत पोलिसांनी छापेमारी केली। रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली आहे आणि या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्क्याचं सेवन सुरू होतं। या 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश होता। धक्कादायक बाब म्हणजे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा सहभाग होता। रेव पार्टी प्रकरणातील 7 जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे। वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात 7 पैकी 2 जणांनी दारूचं सेवन केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? सौरभ, खराडी येथील रेव पार्टी प्रकरणातील अटकेत असलेल्या 7 आरोपींना आज पुणे जिल्हा न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। 29 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली। जर आपण कोर्टामध्ये जो युक्तिवाद जो झाला तो पाहिला तर यामध्ये पुणे पोलिसांनी म्हटलं की आम्हाला आरोपींची 7 दिवसाची पोलीस कोठडी हवी। विविध अंगाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा आहे। आरोपींनी एक रूम बुक केले ते आणि त्या रूम मध्ये ही पार्टी करण्यात आली। यामध्ये कोकेन, गांजा आणि अन्य दारू, हुक्का पॉट्स हे सर्व साहित्य आढळले। त्यामुळे आम्हाला या आरोपींची तपासणी करण्यात आली। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जे बचाव पक्षाचे आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी म्हटलं की आमचे जे आरोपी आहेत तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे असं साहित्य आढळून आले नाही। त्यांच्या खिशामध्ये ते आढळले तर टेबलावरती आणि सोबत असलेल्या पर्समध्ये। त्यामुळे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर एकनाथ खडसे यांचे जे जावई आहेत प्रांजल खेवलकर यांचे जे वकील होते त्यांनी म्हटलं की माझ्या जे असले त्यांनी कुठल्याही प्रकारचे ड्रग्सचे सेवन केलेलं नाही। त्यांच्या रक्तामध्ये सुद्धा अशा प्रकारचं कुठलं ड्रग्स घेतल्याचं आढळून आलं नाही। त्यामुळे माझे जे हे असेल ते पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य करणार। त्यामुळे आता 2 दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलीस आपली बाजू काय मांडतात आणि न्यायालयाकडे पुन्हा या सर्व आरोपींची पोलीस कोठडी मागतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। तुर्तास आता जिल्हा न्यायालयाने या 7 आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। निश्चितच सूरज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया तुर्तास। धन्यवाद।